हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लकी ब्लॉग. नमस्कार मित्रांनो. तर कशा आहात मित्रांनो? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेले 8:30 आणि आजचा हा मॉर्निंग व्ह्यू बघून घ्या. मी थेट आमच्या या गावठ्याच्या मधून शूट करतोय व्लॉग. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसाच्या अंतरानंतर आपण व्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे आणि त्याचं कारण म्हणजे आपल्या मागं खूप धावपळ असायची, खूप कामं असायचे. त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला व्लॉगिंगला वेळ भेटत नव्हता आणि व्हिडिओ जर शूट केला तर एडिटिंगला वेळ भेटत नव्हता. त्यामुळं आपण तो व्लॉगिंग स्टॉप केला होता. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला आमच्या मळ्यामध्ये सध्या कोणकोणते पिकं आहेत आणि ते कोणत्या स्टेजला हे दाखवतो. तर मित्रांनो, इकडं बघून घ्या. आपली इथं एक कोबी आहे. तर ह्या कोबीला आता जवळपास लागवड करून 20 ते 15 दिवस झाले असतील आणि ती ह्या स्टेजला बघून घ्या अशा प्रकारे. आणि मित्रांनो, ही आपली ती टोमॅटो आहे, हिचा ब्लॉग आपण टाकत होतो. तर मित्रांनो, हिची जवळपास आता 6वी हार्वेस्टिंग झालेली आहे आणि पावसाने तिचं खूप नुकसान केलं आहे. बघून घ्या, अशा सऱ्याबिऱ्या पडल्या होत्या इकडं. आता त्याच्यामध्ये गवत झालेलं आहे, त्याचं व्यवस्थापन करायचं आज आपल्याला. याच्यामध्ये तणनाशक मारायचं मित्रांनो. तर अशा प्रकारची ही टोमॅटोची कंडिशन आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपली टोमॅटो आहे सध्या. मित्रांनो, आज काल पावसाची तारीख दिली होती, तर काल काही पाऊस आलेला नाही आणि आज पण काही वाटत नाही पाऊस येईल असं. आणि आता एकदम ढग जमलेले आहे असे, पण मग वातावरण क्लीन आहे आणि पाऊस पडेलच असा काही अंदाज वाटत नाही. तो पाऊस झाला आहे तर आपल्या भागात होणार नाही असा माझा तरी अंदाज आहे. मग बघू काय होतं आहे. आणि परतीचा पाऊस हा जाणार आहे असं म्हणत आहे आणि हिवाळी मान्सून स्टार्ट होणार आहे. तर आता इथून थंडी पडेल साहजिकच आहे. आणि हो मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं विसरलोच. हा जो व्लॉग मी शूट करतोय हा आपल्या नवीन फोनमधून करतोय मित्रांनो. मी नवीन फोन घेतलेला आहे Vivo V60. तर त्याचा ह्या फ्रंट कॅमेराने मी आज व्लॉग शूट केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला थोडं बघायला वेगळंच वाटेल, कारण आधीचे जे व्लॉग असायचे ते बॅक कॅमेराने असायचे. मे बी याच्यात पण बॅक कॅमेराने व्हिडिओ शूट करू शकतो आपण, पण मग बघू. फ्रंट कॅमेराचा एक व्लॉग आपण बनवून बघितला आहे. तर अशा प्रकारे त्याची क्वालिटी आहे मित्रांनो. फ्रंटला 50 MP कॅमेरा आहे आणि वाईड अँगल 0.8x ने आपण हे व्लॉग शूट करतोय. तर अशा प्रकारे त्याची क्लॅरिटी आणि क्वालिटी आपल्याला बघायला मिळेल. तर मित्रांनो, असे कुत्रे आपल्याला त्रास देतात बरं का. हे साईडचे कुत्रे आहेत इकडं, अशा प्रकारे येतात आणि शेतमालामध्ये रौंदळ करून जातात. चला आपण त्याला उचकून देऊ. हड रे हड, चल भाग. मित्रांनो, गेला आता साईडला, तिकडनं त्या बांधाने गेला तर चांगलीच गोष्ट आहे. मित्रांनो, हे असे वडाळ कुत्रे असतात आणि यांचा काही भरोसा नाही घरात. आणि इकडं आजूबाजूला जर काही आपण ठेवलं तर त्याच्यामध्ये तोंड घालू शकता किंवा काही पण खोड्या करू शकता. त्यामुळे अशा स्ट्रीट डॉगपासून आपण सावध राहिलं पाहिजे. आमचा डॉग आहे, पण तो इकडं कुठं बसलाय काय माहिती मित्रांनो. त्याचं लक्षच नाही मला वाटतं. आणि मे बी लक्ष असेल बाई, पण त्याचा तो मित्रच असावा कदाचित. डॉगी आपला काही दिसत नाही इकडं. घराच्या पाठीमागच्या साईडला असेल कदाचित आपला डॉगी. तर चला मित्रांनो, आपण भेटूया आता नंतर. मित्रांनो, हीच ती बाबूळ आपण इथं जेव्हा खरबूज केलं होतं इथं ह्या पट्टीमध्ये. तर आता त्याच्यातच आपण टोमॅटो लावलेली आहे. खरं तर त्याची नवीन मशागत करून, नवीन बेड वगैरे करून, बेड प्रिपरेशन करून आणि मल्चिंग वगैरे आथरून केलेलं आहे सगळं नियोजन. पण इथं हा तो माळा, ह्याच्यावरती सचिन राहायचा खरबूजला राखण. तेव्हा आपण इकडं राहत नव्हतो आणि जास्त अतोनात नुकसान होऊ नये, कुत्रे यायचे आणि आपला जो क्रॉप कव्हर होता ते फाडून जायचे. त्यामुळं तो इथं राखण असायचा. तर हा वरती माळा केला होता आपण याच्यावरती, बाबळीवरती. तर बघून अशा पद्धतीने. आणि इथे थोडी झोळी टांगली होती आपल्या
रवीच्या छोट्या मुलांसाठी. तर चला आता आपण आपल्या कामाला लागू. नेक्स्ट लेट्स गो. मित्रांनो दाभाड आलं. दाभाड बेडूक आलाय मित्रांनो. मोठा बेडूक म्हणजे ओर साईजचा बेडूक आहे. त्याला दाभाड दाभाड सांगत आहे आमच्यात. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ. दाभाड बोलते इसको दाभाड. मित्रांनो इथं घुसला पातेल्याच्या साईडला. चल बाबू निघ बाहेर. निघ बाहेर. निघ बाहेर. निघ. अपन का इलाका है. इधर इधर नहीं जाने का. अरे इधर नहीं जाने का. चल 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 चल. निकल निकल निकल. ऊपर ऊपर नहीं जाने का. निकल बाहर निकल. इधर मत आ रही. चल 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 चल. तुम इधर रहेंगा तो हम किधर रहेंगे बे. चल चल. अरे चल. निक 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 निक. शॉर्टकट मारता है यार का. शॉर्टकट मारत होता मित्रांनो. त्याला चारीतच पाडला बरं का. आत्ता इकडं वरती बघू राहिला तो. इकडंच येईल कदाचित. कारण की ना इकडं लाईटीच्या उजेडामध्ये किडे येतात आणि किडे खायला तो येत असेल बहुतेक. पण रात्रीच किडे असतात का दिवसा पण असतात ना. हा इकडं चाल. तर मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले आहेत आता 6 वाजले मित्रांनो. आणि आपला गवताचं औषध वगैरे मारून झालेलं आहे. आईने इथं गहू वाळत घातले होते ते पण आईनं भरून ठेवले. तर चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओला इथंच एंड करतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटू आपण असेच एका नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.